नमस्कार. आज आपण एका खास अभंगावर बोलणार आहोत. संत तुकाराम महाराजांचा दुधाळ गाढवी जरी. आपल्याकडे जी माहिती आहे त्यानुसार हा अभंग म्हणजे बाह्य देखावा आणि आतली खरी गुणवत्ता यावरचे एक मार्मिक भाष्य आहे. तर आज आपण याचा जरा सखोल विचार करूया. काय म्हणतात तुकाराम महाराज यातून? नक्कीच. आणि हा अभंग आजही तितकाच महत्वाचा आहे बरं का. तुकारामांच्या काळात समाजात जे दांभिकतेचं म्हणजे ढोंगीपणाचं जे स्तोम माजलं होतं त्यावर त्यांनी नेमकं बोट ठेवलंय. पहिलीच ओळ बघा किती थेट आहे. दुधाळ गाढवी जरी झाली पाहे पाविली ते काय धेनुसर. म्हणजे समजा एखाद्या गाढवीने दूध दिलं तरी तिची तुलना गायीशी कशी होणार? होऊच शकत नाही. म्हणजे फक्त कृती नाही तर त्यामागचा मूळ स्वभाव, ती आंतरिक योग्यता, ती महत्वाची. अगदी. गाईचं दूध आणि गाढवीचं दूध ह्यात फरक असणारच. स्वाभाविक गुणवत्ता महत्वाची. आणि मग पुढची ओळ, कागाची या गळा पुष्पाची या माळा, हंसाची ती कळा काय जाणे दोन. इथे पण तोच विचार पुढे नेलाय नाही का? म्हणजे कावळ्याच्या गळ्यात हार घातला म्हणून काय? स्वभाव, मूळची जी ऐपत असते ती बदलत नाही. समाजातही आपण बघतो ना, वरवरच्या गोष्टींनी माणसं मोठी वाटू लागतात पण खरी किंमत आतूनच येते. बरोबर. आणि तिसरं उदाहरण तर आणखीनच म्हणजे एकदम टोकाचं वाटतं. मरकटे अंघोळीये लावियेले टिळे, ब्राह्मणाचे लिळे वर्तुने नेणे. हो, हे तर अगदी स्पष्ट आहे. माकडाने अंघोळ केली, टिळा लावला म्हणून काही ते विद्वान ब्राह्मणासारखं वागू शकत नाही. इथे धार्मिक आचरणातल्या ढोंगाबाजीवर पण टीका आहे. हो ना, म्हणजे नुसता वेश धारण करून किंवा कर्मकांडाचं प्रदर्शन करून उपयोग नाही. अजिबात नाही. तुकाराम महाराज सांगतात की ज्ञान, विचार, आचरण हे महत्वाचं. केवळ बाह्य चिन्ह म्हणजे खरी धार्मिकता किंवा विद्वत्ता नव्हे. त्यासाठी आंतरिक पात्रता लागते. पण मग ही शेवटची ओळ आहे ना, ती जरा बुचकळ्यात टाकते. जरी तो ब्राह्मण झाला कर्मभ्रष्ट तुका म्हणे श्रेष्ठ तीही लोकी. म्हणजे पहिली 3 उदाहरणं एकदम स्पष्ट आहेत की बाबा देखावा खोटा आहे. आणि मग हे ज्ञानी असून कर्मानं बिघडला तरी श्रेष्ठ, हे कसं? बरोबर. हा मुद्दा थोडासा सूक्ष्म आहे पण खूप महत्वाचा आहे. पहिल्या 3 उदाहरणांमध्ये काय आहे तर आतून गुणवत्ता शून्य आहे, निव्वळ देखावा आहे. गाढवीत गायीचे गुण नाहीत, कावळ्यात हंसाचे नाहीत, माकडात ब्राह्मणाचे नाहीत, मुळातच नाहीत. हो. पण चौथ्या उदाहरणात म्हणजे त्या ब्राह्मणाच्या बाबतीत मूळ गुणवत्ता म्हणजे ज्ञान किंवा संस्कार हे आहेत. जरी तो कर्माने थोडा ढळला असेल, कर्मभ्रष्ट झाला असेल, तरी त्याच्यातलं जे ज्ञानाचं मूळ तत्व आहे ते पूर्णपणे नष्ट होत नाही. अच्छा, म्हणजे त्याची जी मूळची पात्रता आहे ती अगदी शून्य होत नाही असं म्हणायचंय. अगदी. त्याची आंतरिक योग्यता जरी डागाळलेली असली तरी ती पोकळ देखाव्यापेक्षा श्रेष्ठच. इथे कर्मभ्रष्टतेला पाठिंबा नाहीये, पण मूळ ज्ञानाचं, आंतरिक गुणाचं महत्त्व अधोरेखित केलंय. त्या काळात ज्ञानामुळे जे स्थान होतं त्या संदर्भात हे बघायला हवं. दिखाव्यापेक्षा मूळ गुणवत्ता जरी थोडी कमी झालेली असली तरी ती महत्वाची. कळलं. म्हणजे पहिल्या 3 ओळी ढोंगबाजीवर आहेत आणि शेवटची ओळ मूळ आंतरिक गुणाचं महत्त्व सांगते. जरी त्यात काही दोष आले असले तरी शून्य दिखाव्यापेक्षा थोडी खरी पण डागाळलेली गुणवत्ता बरी, असा अर्थ घ्यायचा का? अगदी बरोबर पकडलत. हाच तर या अभंगाचा गाभा आहे. खरी कसोटी ही आत काय आहे याची आहे. बाह्य रूप, वेश, जात, पद, दिखाऊ कर्मकांड यांनी खरी योग्यता येत नाही. तुकाराम महाराज म्हणतात तसं जीव आणि गुण हेच शेवटी महत्वाचे ठरतात. आणि ही जी ढोंगबाजी, हा जो दिखाऊपणा आहे त्यामुळे खरी गुणवत्ता झाकली जाते समाजात. म्हणजे भक्ती असो किंवा दुसरं काहीही, ते आतून यायला हवं, मनापासून, नुसतं लोकांना दाखवण्यासाठी नको. बरोबर. थोडक्यात सांगायचं झालं तर संत तुकाराम आपल्याला बजावतायत की बाह्य आवरणाला भुलू नका, आत डोकावून पहा, खरी पारख करा. अगदी. आणि हा संदेश फक्त त्या काळापुरता नाहीये. आजही आपण किती वेळा माणसांना किंवा गोष्टींना त्यांच्या वरवरच्या रूपावरून, स्टेटसवरून किंवा सोशल मीडियावरच्या इमेजवरून जज करतो, नाही का? खरंय, खूप सहजपणे करतो आपण हे. हो, पण खरी गुणवत्ता, खरा प्रामाणिकपणा, चारित्र्य हे जास्त महत्वाचं आहे. हा अभंग आपल्याला विचार करायला लावतो की आपण जे जगाला दाखवतो आणि आपण जे आतून आहोत यात किती ताळमेळ आहे. योग्यता ही प्रदर्शनात नसते, ती आपल्या वागण्यातून, स्वभावातून, आपल्या कृतीतून दिसायला हवी. यावर नक्कीच विचार करण्यासारखा आहे.